नमस्कार भावांनो आणि नंतर आज आमची पूर्ण फॅमिली चालली आहे पंढरपूरला दर्शनासाठी। चला तर मग तुम्हाला मी पूर्ण दर्शन देतो पंढरपूरचं। घरचा लहान असल्यामुळे सगळे काम मलाच करावं लागते दाई। चांगलं दिसते का तुम्ही? छान दिसतो छान खरंच का? हा मी तर म्हणतोय तू दाढी काढ, तिकडे अजून छान दिसतो दाढी काढल्यावर हा किंवा कमी तरी कर, तिला जास्त केली मोठी करतो। सगळे माझ्या दाढीला नाव ठेवून राहिलेत। सगळीच नाव ठेवायचं कुठेतरी प्रॉब्लेम आहे। तुम्ही ठेवताय दादाला मी चिडी आणलं होतं, आता इतकं चिडी आणलं दादा माझा माझा असं पळतोय कुठला दगडून घातला माझ्या पक्का पण दादाचा चेहरा जो लाल झाला त्याला मला ये ना 2 दिवस पुन्हा तो आजारी पडला होता, पळाले शाळ्या ते किती आजारी पडलं ते परत शाळा आता पड ना, आता असा धरून आता ते तुझ्या बळबळत तारी आम्ही सगळं थांबलो, थोडा ब्रेक घेतलाय। उसाचा रस सगळे पितोय आम्ही। रस प्यायला ये म्हणलं माय। आई पण पिते, बाबांनी चहा मागवलाय, दादाने पण उसाचा रस पिला। तर आता आम्ही पोहोचलो पंढरपूरमध्ये। आता गाडी पार्क केलेली आहे। आता माझे काकां ते अजून येत आहेत, त्यांची आम्ही वाट बघणार आहेत आणि थोडा आता नाश्ता करतो ना आपण। नाश्ता करणार आहेत आम्ही आता। कसं ते अँगल बाहेर होतं का? ओके ना? मी काय करू जातो म्हणल्यावर आहे का नाही? आमचा नाश्ता करून झालेला आहे। आता आम्ही चाललो डायरेक्ट मंदिराकडं। माझ्यासमोर डायरेक्ट मंदिराचा रस्ता आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला इथं सगळं भेटेल, सगळं देवदेवाचं मूर्ती वरती सगळं भेटेल, इथं सगळं येतं। आम्ही आलोय पश्चिम द्वारच्या जवळ सध्या। तुम्ही पाहू शकता जेव्हा पूर्ण गर्दी असते इथं, हे पूर्ण गोल 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 फिरत एवढे सगळे माणसं असतात, याला दर्शन मंडप म्हणतात। आणि आता आज जरा गर्दी कमी आहे म्हणून फक्त एवढं एकच भरलेलं दिसतंय आज, बाकी काही नाही आहे। एकादशी असते का तेव्हा हे सगळं पूर्ण असं। आता आषाढी एकादशी कार्तिकी नाही पण एवढे इथपर्यंत जायचं। आम्ही आलो आणि पाऊस चालू झाला, आम्ही थांबलो तिकडे। माझ्या डायरेक्ट खाली बसली आहे। तर फायनली काका आमचे लेट आले, खूप लेट आले तुम्ही सध्या। पराग लेट का आला पण तो? अरे 250 लेट का झालं तुला? आज ते कशाला आहे होय काकू? लेट का झालं? हा आहे VIP दर्शनाचा द्वार। आम्ही आता आतमधून दर्शन करून आलेलो आहेत। आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून मी काही व्हिडिओज काढता नाही आले मला, पण दर्शन एकदम चांगलं झालं। VIP दर्शन होतं त्याच्यामुळे 10 मिनटात तर आमचं हे पण झालं। आता आम्ही डायरेक्ट घरी जातो, आधी जेवण करतो, डायरेक्ट घरी जातो। हे बघा माझी आई, बहीण, मेरा ब्रदर, काका, बाबा, दादा। एका व्यक्तीसाठी आम्ही सध्या थांबतोय, वेट करतोय आमच्या काकूंसाठी। त्या कधी येतात काय माहिती आहे। आम्ही सगळे चाललोय आता। तर जाताना माझ्या काकूनी आणि आईने केली हळदी कुंकूची शॉपिंग। गाईचा आम्हाला गाडा भेटलाय, हा
हा सोबा काय आहे, काय माहिती आहे. तुम्हाला इथं आल्यावर कळेल जी संस्कृती आपली पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे त्याचा काही नमुना. त्याच्यानंतर आम्ही आलो भगवानगड संस्थान अतिथी निवासमध्ये. इथं काहीतरी देवीचं चालू होतं, ते माहीत नाही काय होतं. काकांना आणि त्यांच्या फॅमिलीला पहिलं दिलं आम्ही वाटा लावून आणि आम्ही पण निघालोत घरी. काकांना बाय करून आणि दर्शन घेऊन आम्ही पण चाललो आता घरी. तर आजचा ब्लॉग इथं संपणार आहे. तर धन्यवाद.